आमच्याकडे अनुभव आहे. हायड्रोजन जितेंद्र आव्हाडांकडे काय आहे आणि त्यांची परिस्थिती किती वाईट आणि बिकट झालेली आहे हे आपण तुम्हाला ठाण्यातल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्यांच्या पीएला फोन करताना सुद्धा विचारावं लागतं, तू नक्की जितेंद्र आव्हाडांकडे आहेस का आणखी कुठे गेलायस? रोज त्यांना माणसं सोडून चाललेत, कशाला उसना अवसान आणताय? भेटला की माझी माणसं घेऊ नका, माझी माणसं घेऊ नका म्हणून विनंती करता, विनवणी करता आणि कशाला मोठ्या गप्पा मारता? जे लोक साधे नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आले नाहीयेत, त्या आघाडीच्या बैठकीमध्ये तुम्हाला शेवटचं स्थान मिळतं. तुम्ही आमदार आहात, माजी मंत्री आहात, शेवटचं भाषण तुम्ही करायला पाहिजे. पण तुमची किंमत एवढी शून्य केलेली आहे की ज्यांचा एक नगरसेवक कधी निवडून आला नाही, जे स्वतः नगरसेवक निवडून नाही आले, जे लोकसभेला पडलेत, जे विधानसभेला पडलेत, आता काहीच नाहीये त्यांची परिस्थिती, ते तुमच्या नंतर भाषण करतात. त्यांना मान तुमच्या नंतर आहे. एवढी बिकट अवस्था तुमची आहे, कशाला मोठ्या मोठ्या गप्पा मारता?